पळशी येथे समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. विविध विभागांच्या समन्वयातून नागरिकांच्या समस्या मार्गी. रेणापूर तालुक्यातील पळशी येथे दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत टप्पा क्रमांक 1 चे समाधान शिबिर उत्साहात पार पडले. लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान प्रशासन या संकल्पनेतून आयोजित या शिबिराला पळशी मंडळातील 17 गावातील नागरिक, शेतकरी व महिलांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या सभापती मोनिका सूर्यवंशी, उपसभापती शरद दरेकर, कामखेडा जिल्हा परिषद सदस्य आशाताई भिसे, मोठेगाव पंचायत समिती सदस्य उद्धव जाधव, पोहरेगाव पंचायत समिती सदस्य तात्याराव वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून रेणापूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार प्रशांत थोरात, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुमित जाधव, नायब तहसीलदार तानाजीराव यादव, नायब तहसीलदार अशोक सोनकांबळे, पुरवठा निरीक्षक प्रतीक्षा लांडगे उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना पळशी मंडळाचे मंडळाधिकारी संजय घाडगे यांनी केलं. यावेळी नायब तहसीलदार तानाजीराव यादव यांनी मार्गदर्शन केले. तर मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ता योजनेबाबत सविस्तर माहिती गटविकास अधिकारी सुमित जाधव यांनी दिली. तहसीलदार प्रशांत थोरात यांनी प्रशासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करून नागरिकांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केलं. या शिबिरात विविध प्रमाणपत्रे 267, फेरफार निकाली प्रकरणे 63, 7/12 व 8 उतारे 417 तसेच एक खिडकी योजनेअंतर्गत 154 अर्ज प्राप्त झाले. कृषी, आरोग्य, महिला व बालकल्याण, भूमी अभिलेख, पंचायत समिती, पशुसंवर्धन आदी विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना विविध विषयांवर मार्गदर्शन करत त्यांच्या अर्जांचा तात्काळ निपटारा केला. यावेळी पानगाव मंडळाचे मंडळाधिकारी कमलाकर तिडके, संजय गायकवाड, पळशीचे ग्राम महसूल अधिकारी तानाजी सूर्यवंशी, बोकरंबाचे महसूल अधिकारी अनंत चलमले, गरसुळीचे दिलीप हलकट्टे, शेरा येथील प्रणिता वरवंटकर, बिटरगावचे दत्तकुमार मोरे उपस्थित होते. या अभियानामध्ये पळशी, लखमापूर, खानापूर, दवणगाव, गरसुळी, दत्तापूर, फरदपूर, बिटरगाव, सुमठाणा, वंजारवाडी, शेरा, कुंभारी, नागापूर, भोकरंबा, मोरवड, चाडगाव आदी गावांचा समावेश होता. नागरिकांच्या विविध समस्या तात्काळ सोडवण्यात आल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. प्रशासनाची सजगता आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून हे शिबिर यशस्वी ठरल्याने सर्वत्र कौतुक करण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तहसील कार्यालय रेणापूरचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत कार्यालय पळशीचे पदाधिकारी, कर्मचारी यांचे सहकारी लाभले. या ठिकाणी ऊन खूप आहे आणि आपल्याला या ठिकाणी जास्त व्यवस्था नाही. ज्या काही सोयीसुविधा उपलब्ध झाल्या त्यामध्ये हे शिबिर कसं चांगल्या प्रकारे आयोजित करता येईल तो आम्ही प्रयत्न केलेला आहे. यामध्ये काही त्रुटी असू शकतील त्या सर्वांनी आम्हाला माफ करावं. मी सर्वांचं परत एकदा या ठिकाणी स्वागत करून पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सूत्रसंचालकांना सांगतो त्यांनी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सभापती महोदया मोनिकाताई, उपसभापती शरद भाऊ, तसेच आशाताई जिल्हा परिषद सदस्या, तसेच पंचायत समिती सदस्य उद्धव जाधव, आमचे मार्गदर्शक प्रशांतजी थोरात, व्हिडिओ साहेब सुमित जाधव, या नगरीचे सरपंच दशरथ जाधव आणि आपण इथे जमलेले सर्व शेतकरी, शेतमजूर, तसेच इतर नागरिक, तसेच पत्रकार बंधू यांचं मी तहसीलच्या प्रशासनाच्या वतीनं शब्दसुमनानं स्वागत करतो. खरं पाहता जास्त वेळ नाही घेत. थोडक्यात ह्या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की आपण सर्व विभागाचा एकाच ठिकाणी स्टॉल, सर्व विभागाचे आशाताई, पंचायत समिती सदस्य उद्धवजी जाधव, पंचायत समिती सदस्य तात्याराव वाघमारे साहेब, पंचायत समिती पळशीचे उपसरपंच दशरथजी जाधव, बाकी इतर व्यासपीठावरील मान्यवर,
ग्रामीण लोकपत्र न्यूज यशवंत पवार रेणापूर.